नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल व फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। पोट्यो आपण पाहून राहिलो तो राज्यघटना। डुकऱ्यो झोपले का बे? हाय वाटते ये बाल्या, लक्ष द्या। आपण भारताचे संविधान पाहून राहिलो तो, त्याच्यात आपण भारताचा तिरंगा आणि भारताच्या राष्ट्रध्वज आणि भारताचे राष्ट्रगीत याले मान्यता कशी मिळाली हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं भाऊसाहेब। आता पाहणार आहे का भारताच्या संविधान सभेनं मसुदा समिती स्थापन केली होती। राज्यघटना समितीनं भारताच्या राज्यघटनेचा ड्राफ्ट बनवण्याचं कार्य ज्या एका समितीला दिलं होतं त्याचं नाव होतं ड्राफ्ट कमिटी, इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज मसुदा समिती, मराठीत कॉल्ड ॲज ड्राफ्ट कमिटी। ठीक आहे, अबे का पाहून राहिला माझ्याकडं? बरोबर बोललो मी, ठीक आहे। तर मसुदा समितीत किती सदस्य होते? मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली? मसुदा समितीत कोण गचकलं आणि त्याच्या जागी कोण आलं? त्याच्यानंतर मसुदा समितीत एक जण माणूस बिमार पडला होता। तुम्हाला सांगतो सर्वात जास्त काम मसुदा समितीत ज्या माणसानं भारताची राज्यघटना बनवण्यासाठी मेहनत घेतली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणते लेखो। का म्हणते? शिल्पकार। कारण ज्या माणसाले 70 ते 80 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास होता, ठीक आहे, त्या अभ्यासावर आधारित, ठीक आहे, त्या अभ्यासावर आधारित कोणत्या राज्यघटनेत चांगल्या चांगल्या बाबी आहे का ज्या आपल्या संविधानात घेता येईल, त्याले आपल्या लोकांच्या बदलत्या परिस्थितीनुसार आणि सांस्कृतिक ठेवाणी आणि देवाणघेवाणीनुसार त्याच्यात आपल्याला बदल करता येईल। आणि ज्या वाईट आहे त्या राज्यघटनेत त्या काढून टाकायच्या, त्या आपण स्वीकारायच्या नाही, पण चांगल्या आहे त्या स्वीकारायच्या। सगळ्या देशाच्या राज्यघटनेतून चांगला चांगला पाठ म्हणजे याच्या ताटातली बासुंदी, त्याच्या ताटातले गुलाबजामू, त्याच्या ताटातलं भरीत, त्याच्या ताटातला ठेचा, सर्वच घेतलं। ठेचा गिचा बी घेतला ना, आणीबाणी म्हणजे ठेचाच होय राज्यघटनेतला। तर ते जर्मनीकडून घेतला, हा समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतली, द्विगृही कायदेमंडळ इंग्लंडकडून घेतलं, ठीक आहे, मूलभूत अधिकार, ठीक आहे, हे अमेरिकेच्या स्वातंत्र्याची सनद आणि फ्रान्सच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद या गोष्टीकडून असं जे बरोबर वाटलं ते घेतलं भाऊ। दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटना दुरुस्ती घेतली, वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळे कंटेंट आपण घेतलं। त्याच्यात आपल्या परिस्थितीनुसार का बदल पाहिजे त्याच्यासाठी बी हुशार पाहिजे, समजलं का? म्हणजे काफ्या करणाऱ्यावाल्याला जर काफ्या कशा करायच्या हे जर माहीत नसेल तर तो खालतं त्या गाईडमधला PTO शब्द बी लिहून टाकते, पेज ट्रान्सफर अँड सी अपोजिट साईड, असे बी नगोत्तर होते BScले माझ्यासोबत काही। तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, मसुदा समिती हे 7 जणांची ड्राफ्ट बनवणारी भारतीय संविधान सभेची समिती होती, ज्याच्यात एक माणूस वरत गेले, त्याच्या जागी दुसरे आले। ते कोण आले? मसुदा समितीतले 7 सदस्य हे कोण होते याचा बी परिचय पाहू। आणि किती दिवस मसुदा, भारतीय संविधानाचा मसुदा बनवायला लागला। मसुदा समितीवर बनवलेल्या, ठीक आहे, मसुद्याच्या एका कलमावर चर्चा झाली, ज्या त्याच्यावर मतभेद झाले। भारताची लोकशाही ही मतभेदावर आधारित असली पाहिजे, कारण लोकांच्या मताचा किंवा संविधान सभेच्या प्रत्येक व्यक्तीच्या मताचा आदर भारतीय संविधान बनवताना केला। आणि जर एखाद्याच्या, ठीक आहे, मताचा आदर करता येत नसेल तर त्याचा अपमान बी करू नये असं संविधान सभेतले सदस्य लोक म्हणे। का भारतीय लोकशाही जर तुम्हाला प्रगल्भ करायची आहे, तिला अजून मोठी करायची आहे, तर विरोधकाच्या मताचा आदर करणं शिका। आणि आता आदर नावाची गोष्टच नाही आहे, सब सत्यानाश चालू आहे। तर असो, भारताची संविधान हे सर्वोच्च आहे आणि त्याचा ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला। पुरं लोड, कारण बाकीचे लोक म्हातारे होते, एक लोकांना बिमार पडला त्यानं राजीनामा देऊन टाकला, एक वरत झाले ते, ठीक आहे, 2-3 महिने गायब होते, वरत गेल्यावर ते पद खाली होतं, लय सत्यानाश होता। तर हे भारताची मसुदा समिती होय। ह्या मसुदा समितीतल्या 7 लोकांचा, ठीक आहे, फोटो आहे, खालतं 4 बसून आहे, दिसले, वरत 3 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। याच्यात 7 लोक कोण आणि त्याचा परिचय हे बी मी तुम्हाला करून देतो, ठीक आहे। भारतीय मसुदा समितीची म्हणजे भारताच्या राज्यघटना समितीची स्थापना ज्या दिवशी झाली, लक्ष द्यावे, भारतीय राज्यघटना समितीची स्थापना हे, ठीक आहे, इथं पहा
भारतीय राज्यघटना समिती स्थापना 29 ऑगस्ट, किती ऑगस्ट लक्ष द्या बे पोट्यो, 29 ऑगस्ट 1947 भारतीय संविधान सभा. लक्षात कशी तारीख ठेवायची, तर संविधान सभा 15 ऑगस्ट 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 14 ऑगस्ट 1947 लागू झाला, जो 18 जुलै 1947 तारखा लक्षात ठेव जाबे डुकरेव. 18 जुलै, ठीक आहे, 18 जुलै 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट माउंटबॅटनच्या शिफारशीवर आधारित इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट इंग्लंडच्या संसदेत पारित झाला. तो कायदा म्हणते का अखंड भारतातून 2 तुकडे करण्यात येईन, ठीक आहे, मुस्लिम बहुल पाकिस्तान, हिंदू बहुल भारत. भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे किंवा पाकिस्तानात राहावे किंवा स्वतंत्र राहावे. भारत आणि पाकिस्तानची सीमा निश्चित करण्यासाठी एक आम्ही कमिशन नेमू. आता जे 1946च्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतात संविधान सभा अस्तित्वात आली होती, त्यातील जे सदस्य आहे जे भारताच्या भूभागात म्हणजे जो भारत तयार होईल हिंदू बहुल भारत, त्याच्या भूभागात जे भारतातील संस्थानिकातून जे लोक निवडून जाईल ते भारताच्या संविधान सभेत जाईल, ठीक आहे. त्यातील संस्थानिक भारतात आले तर त्यातील संस्थानिकाचे प्रतिनिधी भारतीय संविधान सभेत जाईल. आणि जे पाकिस्तानात भाग गेला तिचे निवडून गेलेले ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातील निवडून गेलेले सदस्य तिथं जाईल, असं त्यांनी शिफारस केली होती. भारताची राज्यघटना किंवा पाकिस्तानची राज्यघटना लागू होतपर्यंत तिथं हंगामी सरकार अस्तित्वात राहील आणि भारतासाठी कायदे करण्याचा किंवा पाकिस्तानसाठी त्या देशाला कायदे करण्याचा अधिकार तिच्या संविधान सभेला असन आणि भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार भारताच्या संविधान सभेला असन, असं लागू केलं. आणि तो म्हणते का 14 ऑगस्ट 1947 आम्ही इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 नुसार, ठीक आहे, आम्ही एका अखंड भारतातून 2 देश बाहेर काढू. आणि 14 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून 2 देश निर्माण झाले, ठीक आहे. आताचा पाकिस्तान, आताचा ज्याला बांगलादेश म्हणतात तोही पाकिस्तान म्हणून दिला होता, आणि त्याच्यानंतर आताचा भारत, ठीक आहे. तर भारत तयार झाला. भारत तयार झाल्याच्या नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर 15 ऑगस्ट आपण एकाच दिवशी अंड्यातून बाहेर पडलो तर, ठीक आहे, बऱ्याच वेळा असं वाटलं असन का आपण त्याचा वाढदिवस सारखाच येईन म्हणून त्यानं 14 ऑगस्ट स्वीकारला पाकिस्ताननं, आपण त्याच्यानंतरचा दिवस 15 ऑगस्ट स्वीकारला. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट स्वीकारल्याच्या नंतर, ठीक आहे, आपण अर्ध्या रात्री 12 वाजता, ठीक आहे, माउंटबॅटनच्या हातानं त्याचा युनियन जॅक उतरवला आणि आपला तिरंगा त्याच्याच हातानं फडकून घेतला. पहिला तिरंगा लाल किल्ल्यावर माउंटबॅटनच्याच हातानं फडकवला, ठीक आहे. मग संविधान सभेची स्थापना त्याच्यानंतर केली त्याच महिन्यात, असं आहे ते. पहिले भारत स्वतंत्र झाला बे डुकरेव, लक्षात ठेवू जा, सोपं आहे, समजलं का, ठीक आहे. ह्या 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर आयडेंटिटी पाहिजे. आता तुम्ही पाहिलं ऑलिम्पिकमध्ये पोटते जाते ना, ठीक आहे, ह्या भारत होय कायच्यावर ओळखते, झेंड्यावर ओळखते. झेंडा ही आयडेंटिटी आहे, मग भारताची आयडेंटिटी पाहिजे होती. तर 22 जुलैला आपण झेंड्याले 22 जुलै 1947 भारत स्वतंत्र व्हायचे 1 महिना अगोदर झेंड्याले, ठीक आहे, मान्यता दिली. आणि 26 जानेवारी 1950 आपल्याला राष्ट्रगीत पाहिजे होतं मनासाठी, ठीक आहे, कारण भारत प्रजासत्ताक होणार होता. तर मग 26 जानेवारीच्या 2 दिवस अगोदर 24 जानेवारी 1950 आपण भारताचं राष्ट्रगीत सिलेक्ट केलं का आपण हे भारताचं राष्ट्रगीत करू, ठीक आहे. गीतांजली या काव्यसंग्रहातलं पहिलं कडवं घेतलं आणि त्याचा टाईम ड्युरेशन वगैरे सगळे त्याच्या सांगून दिलं का 52 सेकंदात ते म्हणता आलं पाहिजे, कसं म्हणायचं त्याची धून गीन प्रोटोकॉल सगळे नियम बनवले. तर मग 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि तिथून 14 दिवसात आपण 29 जुलै 1947 भारताची मसुदा समिती, संविधान सभेनं हे मसुदा समिती सदस्य राहील आणि हे मसुदा समितीचे अध्यक्ष राहील. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा निवडून आले नव्हते, कारण ते पाकिस्तानातून आले होते. तो भाग पाकिस्तानला चालला गेला तर त्याला मग, ठीक आहे, डबल निवडून आणलं आणि त्याला संविधान सभेवर घेणं आवश्यक होतं मसुदा समितीवर. म्हणून 29 ऑगस्ट 1947 संविधान सभा अस्तित्वात आली. 7 सदस्य होते. किती होते? 7. 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य. पोट्यो लक्ष द्या बे, 7 जणांची मसुदा समितीची बॉडी होती. किती जणांची? 7. 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ठीक आहे. 6 सदस्य कोण मग? तर अलादी कृष्णस्वामी अय्यर, नाव लक्षात ठेव जा, अलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मुंशी, ठीक आहे, एन गोपालस्वामी अय्यगार, मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि टी कृष्णमाचारी. आता याच्यातले 2 अगोदर वेगळे होते. टी खेतान होता एक, ठीक आहे,
तर टी.पी. खेतान कुठं गेले, ठीक आहे. एम माधवराव हे नंतरचे म्हणजे बदलले. हे एक बिमार पडलं होतं, कोण बिमार पडलं असा बी प्रश्न विचारू शकते का. मसुदा समितीतलं कोण बिमार पडलं होतं त्याने राजीनामा दिला आणि कोण वरत गेलो होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या जागी कोणाची नियुक्ती झाली हे सर्व पाहू आपण. तर हे 6 लोक सदस्य होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, नाव लक्षात ठेवा बे पोट्टे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मुंशी, एन गोपालस्वामी अय्यगार, मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि टी.टी. कृष्णमाचारी. आता लक्ष द्या, हे जे लोक आहे पहा, मसुदा समितीचं कामकाज किती दिवस चाललं तर 29 ऑगस्ट 1947 स्थापना झाली. मसुदा समितीची शेवटली बैठक 26 नोव्हेंबर 1949 संपली. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी तयार झालेलं भारताचं संविधान हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली. त्या दिवशी 299 पैकी 284 सदस्य हजर होते. 284 सदस्यांनी संविधानाच्या मागच्या पेजवर सह्या केल्या आणि सगळ्यात शेवटली सही अध्यक्ष साहेबात झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे. तर पहा, प्रत्यक्षात मसुदा समितीचं हे मसुदा समितीचं कामकाज होय बे. मसुदा तयार करायले भारतीय संविधानाचा मसुदा म्हणजे साध्या भाषेत भारताचं संविधानच. भारतात संविधान तयार करायला लागलं 29 ऑगस्ट 1947 पासून 26 नोव्हेंबर 1949 हे, ठीक आहे. 141 दिवस, ठीक आहे. 141 दिवस मसुदा समितीने काम केलं. 4-5 अंतिम मसुदा म्हणजे 2 वेळा मसुदा तयार केला, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा तयार केला. 3 वेळा वाचन झालं मसुदाचं, 3 वेळा त्याच्यावर चर्चा झाल्या, काउंटर चर्चा झाल्या. त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उत्तरं दिले, याच्या चांगल्या आणि वाईट बाजू दोन्ही मांडल्या, ठीक आहे. त्याच्यावर दोन्ही बाजून चर्चा झाली. 4 नोव्हेंबर 1949 अंतिम मसुदा भारतीय संविधानाचा तयार झाला. 4 नोव्हेंबर 1949 त्याच्यावर डिस्कस झालं आणि तो फायनल करण्यात आला आणि मग 26 नोव्हेंबर 1949 सुपूर्द केला. 26 नोव्हेंबर 1949 भारताचं संविधान तयार झालं होतं पण आपण लागू केलं नाही. काहून तर 2 महिने थांबलं, तेव्हाच लागू करता आलं असतं आणि 26 नोव्हेंबर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला असता. पण तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. तर त्या दिवशी भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं. त्याची शेवटली सही झाली आणि भारताचं संविधान हे स्वीकृत करण्यात आलं. कोण स्वीकृत केलं तर भारतीय लोकांनी केलं. कोण केलं? ए भाऊ संविधान सभेने नाही केलं, डुकरे हो, लिहून आहे त्या उद्देश पत्रिकेत, ठीक आहे. आम्ही भारताचे लोक 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताचं संविधान स्वीकृत करत आहे, अंगीकारत आहे, लिहून आहे उद्देश पत्रिकेत, ठीक आहे. मग 26 नोव्हेंबर 1949 299 पैकी 284 एकूण सदस्य 299 पैकी 284 सदस्य हजर होते. एवढ्याने सह्या केल्या. त्या दिवशी भारतीय लोकांनी भारताचं संविधान स्वीकृत केलं. त्यातले काही कलम, ठीक आहे. भारताची भूसीमा भाग 1 लागू केला. भारताची भूसीमा, केंद्रशासित प्रदेश, घटक राज्यांची नावे, नागरिकत्वातले काही कलम लागू केले, ठीक आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे होते ते लागू केले पण पूर्ण संविधान लागू केलं नाही. काही मोजके कलम लागू केले, ते बी पाहू आपण समोर. 26 नोव्हेंबर मग आपल्याला विचारते का भारताचं संविधान कधी स्वीकृत करण्यात आलं तर भारताचं संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आलं. लागू करण्यात आलं असा जर प्रश्न आला तर 26 जानेवारी 1950 लिहा. 26 जानेवारी 1950. सर 2 महिने काउंट ठेवले तयार झाल्यावर तर 31 लक्ष द्यावे 26 जानेवारी 1931ला, ठीक आहे. 1930ला रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा इंग्रजांच्या अधिपत्याखाली आपण फडकवला होता. या घटनेले फक्त 2 महिन्यानं 20 वर्ष पूर्ण होणार होते. फक्त 2 महिन्यानं या घटनेला 20 वर्ष पूर्ण होणार होते. म्हणून आता आलोच आहे बा एवढं तर 2 महिने अजून थांबून जाऊ आणि 2 महिन्यानं आपण भारताचं संविधान लागू करू. तर तोपर्यंत भारतात लक्ष द्यावे, तोपर्यंत भारताचं काम हंगामी सरकार पाहत होतं, ठीक आहे. आणि भारताची संसद म्हणून भारताची संविधान सभाच काम पाहत होती, ठीक आहे. राज्यघटना लागू केल्यावर भारताच्या संविधान सभेनं भारताच्या संसदेचंच काम केलं जोपर्यंत नवीन संसद निवडणुका होऊन निवडून येत नाही. म्हणून भारताच्याच संविधान सभेले संसद असं समजण्यात आलं आणि त्या संविधान सभेला अधिकार दिला आणि त्या संविधान सभेनं भारताचे पहिले राष्ट्रपती नियुक्त केले. भारताच्या संविधानानुसार विदाऊट एनी इलेक्शन, ठीक आहे. म्हणजे संविधान सभेनंच इलेक्शन, ठीक आहे, 20 बहुमताने निवडून दिलं, ठीक आहे. ते दिलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणून आपल्याला पहिले
ठीक आहे, राष्ट्रपती विचारते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताची पहिली संसद म्हणजे कोण? तर भारताची संविधान सभाच म्हणजे भारताची पहिली संसद होती. ठीक आहे, तिलेच पॉवर होते. 1952 पहिले लोकसभेतून इलेक्शन होऊन सरकार अस्तित्वात आलं. पहिल्यांदा लोकसभा गठीत झाली 52. हे आहे ओरिजिनल लोकतांत्रिक सरकार भारताचं, जे लोकांनी निवडून दिलं होतं. पण संविधान सभेचे सदस्य हे इनडायरेक्ट गेले होते, म्हणून याच्यावर टीकासुद्धा झाली का हे लोकांचं प्रतिनिधित्व करत नाही, भारतातल्या संपूर्ण लोकांचं प्रतिनिधित्व करत नाही. पण भारताची संविधान सभा मायामतानं तरी सर्व जाती धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व करत होतं. इथं शेतकऱ्याचे प्रतिनिधी होते, इथं शिकायचे होते, इथं ख्रिश्चनचे होते, इथं हिंदूचे होते, इथं मुस्लिमाचे होते. ठीक आहे, इथं ठीक आहे वेगवेगळ्या धर्मीयाचे होते, इथं अस्पृश्याचे प्रतिनिधी होते, इथं कामगाराचे प्रतिनिधित्व होते, इथं संस्थानिकाचे होते. त्याच्यानंतर ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातून आलेले लोकही होते. सर्वच लोकांचं प्रतिनिधित्व करून राहिली होती. मग असं कायच्यावरून म्हणायचं का हे केवळ मोजक्या लोकांचं प्रतिनिधित्व करते? म्हणून बऱ्याचशा लोकांनी टीका केली. त्याची टीका त्याच्यापूर्वी, पण संविधान होणं महत्त्वाचं होतं आणि भारताचं संविधान अस्तित्वात आलं. म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान अंगीकृत करण्यात आलं किंवा लागू करण्यात आलं आणि स्वीकृत करण्यात आलं. असं जर म्हणलं तर 26 नोव्हेंबर 1949. तर 26 नोव्हेंबर हा दिन आपण भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करतो. म्हणून संविधान हे घरच्या कपाटात असून चालणार नाही, तर संविधान हे लोकांच्या डोक्यात पेरा लागन. संविधान केवळ वाचून होत नाही, तर संविधानाचा उपयोग करता आला पाहिजे. कारण म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब म्हणते का शिक्षण शिकून होणार नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि जर तुमच्यावर शिकून अन्याय होऊन राहिला आणि तुम्ही बोलत नसाल तर ते काही फायदा नाही त्या शिक्षणाचा. ठीक आहे, नाही त्याचं बरं आहे. ठीक आहे, ते असं काही बदल होत नसते, पहिलेपासूनच तसं झालं. तर अबे डुकऱ्या, पहिलेपासून तसं नाही, उठ जागा हो. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते उठा, ठीक आहे, जागे व्हा. ठीक आहे, का म्हणते? ठीक आहे, शिका, संघटित व्हा. ठीक आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. संघर्ष केल्याशिवाय काही भेटणार नाही. समजलं का? आणि हे त्याच्यातच सांगितलं आहे संविधानात तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार दिले आणि तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा आली का साल्याला सुस्ती करायची नाही. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, पहिले आपण सदस्य पाहू. एन गोपालस्वामी अय्यगार. ठीक आहे, हे ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे सदस्य होते. एन गोपाल, हुशार माणसंच घेईन. आता भारताची मसुदा समिती म्हणलं का हुशार माणसं घेईन. तर ICS परिषद सदस्य होते. त्याच्यानंतर हे जम्मू अँड काश्मीरचे 1937 ते 1943 मध्ये पंतप्रधान होते. ठीक आहे, तर 1937 पासून 1943 पर्यंत पंतप्रधान पद होतं. तेव्हा डायरेक्ट पंतप्रधान म्हणे. ठीक आहे, आता आपण देशाच्या प्रमुखाले पंतप्रधान म्हणतो, तेव्हा राज्याच्या प्रमुखाले पंतप्रधान म्हणे. मग आपण ते मुख्यमंत्री घेऊन शब्द टाकला, चीफ मिनिस्टर. तर ICS परिषद सदस्य होते. 1937 ते 1943 पर्यंत जम्मू काश्मीरचं पंतप्रधान पद म्हणून त्यानं काम पाहिलं. ठीक आहे, तर तिथं ठीक आहे त्यावेळेस ठीक आहे हरिसिंग राजाचं राज्य होतं आणि तिथं ते पंतप्रधान म्हणून दिवाण म्हणून काम पाहत होते. काश्मीर विवाद जेव्हा तयार झाला का काश्मीर हा भारत म्हणे आमचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तान आपला दावा ठोके, तर काश्मीर ठीक आहे काश्मीर विवादाबद्दल युनोमध्ये भारताचं यानं प्रतिनिधित्व केलं आणि तो भारताचा अविभाज्य कसा भाग आहे हे आपण समजून सांगितलं. काश्मीरचा एक वेगळा मुद्दा आहे, तो एक दिवस नक्की घेईन. ठीक आहे, काश्मीरचा लय खतरनाक मुद्दा आहे. आर्टिकल 370 काय हे बी समजून सांगेन. कलम 370चा मसुदा जो आता BJP सरकारनं रद्द केला, चांगली गोष्ट आहे, चांगला निर्णय BJP सरकारनं त्यावेळेस घेतला का आर्टिकल 370 रद्द केलं. पण ते पद्धत चुकीची वापरली. ठीक आहे, रद्द करायची. ते कशी चुकीची आहे ते मी सांगेन तुम्हाला. संविधानात का प्रोव्हिजन होती आणि यायनं का केली. ठीक आहे, पण चांगलं केलं, व्हायला पाहिजे, गरज होती त्याची. कलम 370चा मसुदा तयार केला एन गोपालस्वामी अय्यगार. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आता अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे दुसरे सदस्य होते. हे मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल होते. का होते? मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल होते. सर्व हुशार माणसं होते. म्हणजे एन गोपालस्वामी अय्यगार साधा माणूस नव्हता. कलम 370चा मसुदा तयार केला, भारताचं प्रतिनिधित्व केलं, जम्मू काश्मीरचा मुद्दा युनोत मांडला. ठीक आहे, पंतप्रधान होते जम्मू काश्मीरचे आणि ICS परीक्षेचे सदस्य होते. त्याच्यानंतर शहीद मोहम्मद सादुल्ला. शहीद मोहम्मद आता ठीक आहे शहीद मोहम्मद सादुल्ला हे 3 वेळा आसामचे पंतप्रधान होते. 1937 पासून तर 47 पर्यंत 3 वेळा पंतप्रधान झाले. ठीक आहे, म्हणजे हुशार माणसं होते.
आता हे बी मुस्लिम होय, पण हे बांगलादेशात नाही गेले, म्हणजे तवाच्या पाकिस्तानात नाही गेले. यायला वाटत होतं का भारतातच राहिल्यानं आपले हक्क आपल्याला सुद्धा भेटन. बऱ्याचशा मुस्लिम लोकांना वाटत होतं का भारतातच आपल्याला मूलभूत अधिकार भेटू शकते, पाकिस्तानात गेलं तर पाकिस्तान ठीक आहे मुस्लिम राष्ट्र होईल. पण बरं झालं, आता बऱ्याचशा मुस्लिम लोकांना वाटते का आपण भारतात आहे तर सेफ आहे, भारतात आहे तर भारतात चांगली डेव्हलपमेंट आहे पाकिस्तानपेक्षा. तर बऱ्याचशा भारतीय लोकांचे पाकिस्तानात नातेवाईक आहे, तेव्हा बी कारण तो भारताचा भाग होता ना भाऊ. भारत पाकिस्तान बॉर्डरच्या आजूबाजूचे जे मुस्लिम आहेत त्याचे दिल्लीपासून तर कितीतरी लोकांचे ठीक आहे तिकडं नातेवाईक आहे, दिल्लीच्या मुसलमान लोकांचे नातेवाईक आहे. त्याच्यासाठी तर समझोता एक्सप्रेस चालू केली ठीक आहे, त्याच्यासाठी तर मैत्री ट्रॅव्हल्स चालू केली होती, मैत्री ट्रॅव्हल्स अटल बिहारी वाजपेयीनं. पण ते हमला झाला ठीक आहे, त्याच्यानंतर 2 आतंकवादी तर बंद करून टाकली. तर डॉक्टर KM मुन्शी 1937 ते 40 ठीक आहे या काळात बॉम्बे प्रांतात गृहमंत्री होते ठीक आहे. त्याच्यानंतर BL मित्तर 6वे सदस्य पहा, BL मित्तर हे बिमार पडले. का पडले? बिमार पडले. यायच्या जागी यायनं मग राजीनामा दिला, यायच्या जागी आणले N माधवराव. पहा बे विचारते परीक्षेत डोंबड्यो, BL मित्तर हे बिमार पडले, यायच्या जागी सदस्य ठीक आहे नवीन सदस्य नियुक्त केले N माधवराव. आणि DP खेतानवर तर गेले ठीक आहे 1948ले, तर त्याच्या जागी आणले TT कृष्णमाचारी. TT कृष्णमाचारी आणले त्याच्या जागी. लक्षात ठेव जाबे, परीक्षेत प्रश्न विचारते ठीक आहे. मग ठीक आहे पहा खेतानवर गेले, कृष्णमाचारी आले. त्याच्यानंतर काय सांगितलं मी? हो सर त्याच्यानंतर कोणतरी गेलं काय? अबे गेलं नाही डोंबड्या, इकडे पाहून घे एक वेळा ठीक आहे. BL मित्तर बिमार पडले, त्याच्या जागी मित्तर बिमार पडले तर माधवराव आणले ठीक आहे. मग हे झाले 7 सदस्य, TT कृष्णमाचारी, N माधवराव ठीक आहे, डॉक्टर KM मुन्शी ठीक आहे, सईद मोहम्मद सादुल्ला ठीक आहे, इथं 4 झाले ठीक आहे. हे 2 6 सदस्य, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि गोपालस्वामी अय्यगार ठीक आहे. तर असे 6 सदस्य आणि एक अध्यक्ष. तर ठीक आहे ह्या ओरिजिनल फोटो तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे. पहा ओरिजिनल फोटो पहा, क्लिअरिटी येऊन जाते ठीक आहे. ओरिजिनल फोटो पहा, हा ओरिजिनल भारतीय संविधान सुपूर्द करतानाचा ठीक आहे फोटो आहे. तुम्हाला वाटलं तर मी मोठा करून दाखवतो ठीक आहे. बा ठीक आहे भारतीय संविधानाचा ह्या ओरिजिनल फोटो आहे, ज्या दिवशी ठीक आहे 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधान सभेसमोर भारताचं संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं. हे बा आंबेडकर हँडिंग ओव्हर द फायनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन टू प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद ऑन नोव्हेंबर 26, 1949 ठीक आहे. त्याच्यावर सह्या करतानाचे सुद्धा फोटो आहे, ते बी पाहावे ठीक आहे. हे बा हे सह्या करतानाचे फोटो आहे ठीक आहे. हे जवाहरलाल नेहरू यांनी सही केली, हे ठीक आहे भारताचे त्यावेळेसचे गृहमंत्री ठीक आहे सरदार वल्लभभाई पटेल यायनंच भारतात संस्थानिक विलीन केले. लय मोठा वाटा आहे ह्या माणसाचा, कोणाचा ठीक आहे सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊ. त्याच्यानंतर मग राज्यघटना तयार झाली. तर राज्यघटना तयार झाल्यावर बे पोट्ट्यो ठीक आहे राज्यघटना तयार झाली, लक्ष द्या ठीक आहे. राज्यघटना तयार झाली तर हे तयार झालेली राज्यघटना कशी होती सर? आम्ही तर पाहिली नाही. आताही भारत सरकार संसदेत सर्वसामान्य लोकांसाठी ओरिजिनल संविधानाची प्रत ठेवली आहे. नायट्रोजन गॅसमध्ये काचेच्या पेटीत ठेवली आहे. ते आमदार खासदाराले पाहता येते, पण सर्वसामान्याला पाहता येत नाही कारण संसदेत एंट्री नाही राहत. तर 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी सर्वसामान्य लोकांसाठी ते खुली केली जाते. किती प्रती बनवल्या होत्या सर? अशी प्रिंटिंग केली होती का कम्प्युटरवर? हस्तलिखित भारताचं संविधान आहे, कम्प्युटरवर टाईप गिप केली नाही भाऊ. हस्तलिखित भारताचं संविधान आहे. 2 लँग्वेजमध्ये तयार केल्या, 3 प्रती तयार केल्या, 2 इंग्लिशमध्ये, 1 हिंदीमध्ये, 2 इंग्लिशमध्ये, 1 हिंदीमध्ये. हे पहा 3 प्रती तयार केल्या. बे डुकरे हो 3 प्रती तयार केल्या. हे माहिती नगदी माल कुठं नाही भेटणार. 3 प्रती तयार केल्या, 2 इंग्रजीत, 1 हिंदीत. हाताने लिहिली ठीक आहे. पहा ठीक आहे कॅलिओग्राफी नाही राहत का बे? हे असं ठीक आहे. समजा आता र काढायचा आहे ठीक आहे, र काढायचा आहे तर तो कॉलिओग्राफी असा र काढते, त्याला इथं घोटून राहते असं ठीक आहे. कॉलिओग्राफी म्हणजे ते ठीक आहे ते नाही आहेत का बे असे अक्षर गझल असं लिहून येते ठीक आहे, असं हेकडं वाकडं. तर ते तसं कोरिओग्राफीच्या लँग्वेजमध्ये जसं कर्सो रायटिंग आहे ना आपल्या भाषेत ठीक आहे, कर्सो म्हणतो, तर त्या कर्सोमध्ये ते लिहिले आहे. 2 इंग्रजी आणि 1 हिंदी.
24 जानेवारी ठीक आहे 1950ले ठीक आहे भारताचं संविधान तयार होऊन ओके होतं, कारण शेवटची बैठक ठीक आहे शेवटची बैठक म्हणजे या दिवशी संपली आणि संविधान 26 नोव्हेंबर 1949 सुपूर्द केलं. 24 जानेवारीले संविधान सभेसमोर भारताचं तयार झालेलं संविधान सर्वांसाठी खुलं होतं. तर 3 प्रती बनवल्या. 251 पानाचं संविधान आहे, जे ओरिजिनल प्रत आहे ते म्हणून राहिलो, आताचं नाही छापले छुपलेले किती बी पानं राहू शकते ठीक आहे. 251 पानाचं ओरिजिनल संविधान आहे. 4.25 किलो वजन होतं ठीक आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा हा खूप हस्ताक्षर चित्रकार माणूस होता, खूप सुंदर अक्षर होतं. प्रेम बिहारी नारायण ठीक आहे रायजादा यानं कॉलिओग्राफीमध्ये 3 भाषेत हे संविधान भारताचं लिहून दिलं ठीक आहे. मग त्याले चित्ररूप म्हणजे भारताच्या संविधानावर वेगवेगळ्या पेजवर भारतात जेवढेही महापुरुष लोक होऊन गेले, इवन हिंदू धर्माचे देवायला सुद्धा स्थान दिलं, मुस्लिमांच्याही देवाला स्थान दिलं, ख्रिश्चनच्याही दिलं ठीक आहे, जैनाच्या दिलं, शिखायच्या दिलं, सर्व धर्मीय लोकायले. कारण भारताचं संविधान हे सार्वभौम आणि धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. तर ठीक आहे भगवद्गीतेतले काही गुणधर्म त्या संविधानात घेतले का ह्या प्रश्न आहे. तर ठीक आहे हे भगवद्गीतेतले जरी घेतले नसन पण भारताचं संविधान भारतात सर्वच जाती धर्माचे लोक आहे, तर त्याच्यावर वेगवेगळ्या ठीक आहे वेगवेगळ्या धर्माचे जे लोक आहेत जे प्रतिनिधित्व करे त्याचे फोटो टाकले आहे. तर नंदलाल बोस यांनी त्याला चित्ररूप दिलं, म्हणजे केवळ लिहूनच नाही तर त्याच्या ठीक आहे जसं आता मूलभूत अधिकार आहे चॅप्टर 3 मूलभूत अधिकार, चॅप्टर 4 किंवा भाग 4 मार्गदर्शक तत्व ठीक आहे, हे जेव्हा त्याच्यात लिहिलं आहे तर हे चॅप्टर सुरू व्हायच्या पहिले एक मोठं चित्र, तर वेगवेगळ्या ठीक आहे धर्मीय जे लोक आहे त्याचे चित्र टाकले. भगवान रामाचं चित्र आहे, लक्ष्मणाचं सीतेचं, म्हणजे एकच चित्र आहे ते राम लक्ष्मण आणि सीतेचं ठीक आहे. वर्धमान महावीर जैन लोकांचे धर्मगुरू आहे, वर्धमान महावीरचं गौतम बुद्धाचे फोटो आहे, गुरु गोविंद सिंगाचा फोटो आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो आहे, सम्राट अकबराचा फोटो आहे. अकबरानं भारतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं होतं आणि सत्ता बंद्या भारतात प्रस्थापित केली होती. टिपू सुलतान आहे, राणी लक्ष्मीबाई आहे, महात्मा गांधी आहे, सुभाषबाबू आहे, अशा वेगवेगळ्या लोकांचे जे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत होते, वेगवेगळ्या धर्मीय ठीक आहे धर्माले अग्रस्थानी असणाऱ्या लोकांचे बी फोटो टाकले आहे. तर त्याला असं चित्ररूप दिलं ठीक आहे, का दिलं चित्ररूप दिलं. तर हे आपल्याला परीक्षेत विचारते, हां हे नाही विचारत पण तुम्हाला सांगून राहिलो हे एक्स्ट्रा नॉलेज आहे. पण मात्र भारताच्या मसुदा समितीत कोण होतं ठीक आहे, भारताचा मसुदा कसा तयार झाला याच्यावर वारंवार परीक्षेत प्रश्न विचारते. मसुदा समितीत किती सदस्य होते? 7 जणांची बॉडी होती, एक अध्यक्ष 6 सदस्य. तर अशा तऱ्हेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं, मग मसुदा समितीचं अध्यक्ष बनवलं आणि भारतीय संविधान त्यांनी तयार केलं. म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखण्यात येते. समजलं? तर असा आहे भाऊ, व्हिडिओ आवडले तर डुकरीओ आपलं पॅकेज घ्या ठीक आहे. आपलं फिनिक्स अकॅडमी ॲप साईट हे डाउनलोड करा. ते डाउनलोड केलं का मोबाईल नंबर विचारते, कचकन टाका, कचकन मोबाईल नंबर विचारला का रपकन OTP येते ठीक आहे. OTP आला का रपकन OTP टाका, OTP टाकला का ॲप्स ओपन होते. ॲप्स ओपन झालं का स्टुडंट लॉग इन का पॅरेंट लॉग इन म्हणते, तर तुम्ही स्टुडंट आहे तर स्टुडंट लॉग इन करा. ॲप्स ओपन झालं का मधात स्टोअरचं ऑप्शन येते, त्याच्यावर जा आणि त्याच्यावर गेले का तिथं MPSC फाउंडेशन बॅच, पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठी, भूमी अभिलेख सर्व जागासाठी ठीक आहे, आरोग्य भरती, शिक्षक भरती, त्याच्यानंतर ठीक आहे सेपरेट बॅच आहे. ज्याला पॉलिटिक्स करायचं आहे, ज्याला हिस्ट्रीज करायचं आहे, ज्याला इकॉनॉमिक्स करायचं आहे ते घेऊ शकतात. मराठी कंप्लीट झाला आहे, इंग्लिश कंप्लीट झाला आहे, इकॉनॉमिक्स झाला आहे ठीक आहे. आता हिस्ट्री ठीक आहे, पॉलिटिक्स चालू आहे. आता ते संपत येईल, नाही तर पूर्वी मी 4 महिन्यानं व्हिडिओ पाहून तर ते संपून जाईल. तर असं आहे. तर एक एक जसे व्हिडिओ माझ्याकडून घेणं झाले तसे मी अपलोड करतो. आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.